आपल्यावर काँग्रेसचे नेते विश्वजित दादा कदम आहेत. दादा स्वर्गीय पतंगरावजी कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होत आहे. काय नक्की आज आठवणी आहेत की आतापर्यंत तुम्ही त्यांचं काम म्हणजे चिरंजीव म्हणून जवळून पाहिलेलं आहे, सहवास होता. आज काय आठवणी डोळ्यासमोरून जातात? काँग्रेसचे सगळेच बडे नेते आज त्यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने. नाही, आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी शून्यातनं त्यांच्या आयुष्याची उभारणी केली. अत्यंत संघर्षातनं खडतर परिस्थितीतनं त्यांना त्यांचं शालेय प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण घ्यावं लागलं. कर्मरांडांच्या कमवावं शिक्या योजना अंतर्गत ते शिक्षण घेतलं. खिशात 7 रुपये घेऊन एका ट्रकमध्ये बसवून ते 1961 साली पुण्यात गेले. 3 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते त्याच शाळेत लॅबोरेटरीमध्ये राहायचे, झोपायचे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी 10 बाय 10च्या खोलीमध्ये 1964ला भारतीय विद्यापीठाची स्थापना करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते होते आणि 80च्या दशकानंतर लोकांचा आशीर्वाद घेऊन आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी महाराष्ट्रात काम केलं. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या मंत्रिपदाचा वापर सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी केला, सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी केला. अशा क्षणी निश्चितपणे संपूर्ण सांगली जिल्हा आजच्या या दिवशी त्यांचा लोकतीर्थ स्मारकाचं लोकार्पण सुरू होत असताना लोक भावुक आहेत. असंख्य आठवणी पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने कदम साहेबांनी स्पर्श केलेले. एक मुलगा म्हणून प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण होती, प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात आठवण होती आणि त्यांचा जो एक वडील म्हणून आधार राहायचा आज निश्चितपणे ती उणीव आहे. पण आमचे वडील हे ह्या पलूस कडेगावच्या मातीत आहेत, कुठे ना कुठे आहेत, हा एक निश्चितपणे मला सातत्याने वाटतं. त्यांनी विविध मंत्रिपदांवरती काम केलेलं आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी संपर्क होता. जबाबदारीची जाणीव वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? सातत्यानं काम करत असताना तुम्ही मंत्रिपदावरती सुद्धा काम केलं, आज पक्षामध्ये काम करत असताना ज्या लोकांच्या भावना असतात त्याची एक जबाबदारीची जाणीव होती. निश्चितपणे मला असं वाटतं की लोकांनी त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पाठोपाठ मला एक विश्वासाने ह्या मतदारसंघाची पलूस कडेगावची सांगली जिल्ह्याची महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधींनी यांनी मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आहे. मला राज्यमंत्री काम करण्याची संधी दिली. करोनाच्या एका कठीण परिस्थितीत मी खूप काही लोकांची मदत करू शकलो, आधार देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आणखी खूप काही करायचं आहे सांगलीसाठी, महाराष्ट्रासाठी. ते माझ्या पद्धतीने मी निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या विचारातून माझ्या वडिलांची पतंगरावजी कदम साहेबांचा आदर्श प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून करत राहील. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे. सगळे नेते आज तुमच्या सांगलीमध्ये एकत्रित येतात. पतंगरावजी कदमांचा जो काँग्रेसचा विचार आहे तो पुढे घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये कसं चित्र पाहायला मिळेल की जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जा? मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात काम केलं. 50 वर्षाची त्यांची शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, सहकार, समाजकारण, राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये काम केलं. आणि म्हणून फार मोठं आव्हान आहे. सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत दुर्दैवाने एका विचित्र परिस्थितीला गेलं आहे. पण मला असं वाटतं की अशा काळ नव्हता. पूर्वी सगळेजण गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात काम करायचे, सर्वसामान्य लोकांचं हित जोपासण्याचं काम करायचं. पुन्हा ते दिवस आणण्याची गरज आहे आणि मी त्या पद्धतीने काम करत आहे. शेवटचा एक प्रश्न, उद्धवजी ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं, मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की त्यांचं काही नियोजित कार्यक्रम आहेत. तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं? मी खरं 12 दिवसापूर्वी त्यांना मातोश्री बंगल्यावर भेटलो. त्यांनी खूप चांगला वेळ मला दिला. अर्धा तास आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारल्या. त्यांनी निमंत्रण स्वीकारलं. त्यांनी सांगितलं होतं की विश्वजित, मी निश्चित येण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्या स्वतः माझ्याशी ते बोलले आणि परत सांगितलं की विश्वजित, मला थोडीशी एक व्यक्तिगत अडचण आहे आणि त्या कारणामुळे मी येऊ शकत नाही. बाकी काही नाही, छान गप्पा झाल्या आमच्या आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे या कार्यक्रमाला आहेत. आपण पाहतोय की आज जो कार्यक्रम पार पडतोय त्या कार्यक्रमाला उद्धवजी ठाकरे यांचे आशीर्वाद तर आहेतच, मात्र काँग्रेसचे नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात, त्यामुळे जबाबदारीची जाणीव वाढलेली अशी प्रतिक्रिया विश्वजित कदमांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.